आणि आता आपण बातमी विस्तारानं बघूयात। बोलणाऱ्या कोंबड्यांनंतर आता बोलणारा कावळा चर्चेत आलेला आहे। पालघरमधील काका 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 बोलणाऱ्या या कावळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बघूयात। तुम्ही बोलणारा कोंबडा पाहिलाय, आता बोलणारा कावळा आलाय। 5-6 वर्षापूर्वी एक कोंबडा अण्णा अण्णा असा आवाज द्यायचा आणि आता हा कावळा काका आणि काल्या असा आवाज देतोय। गेल्या 2-3 दिवसांपासून हा कावळा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। काका आणि काल्या असा आवाज देणारा हा कावळा पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील गारगावचा आहे। आम्ही कावळ्याचा थेट पत्ताच तुम्हाला देतोय, कारण गारगावात राहणाऱ्या तनुजा मुकणे या मुलीच्या घरी हा कावळा राहतो। त्याचं झालं असं की 3 वर्षांपूर्वी एका झाडाखाली पडलेलं कावळ्याचं पिल्लू तनुजाने घरी आणलं आणि सांभाळलं। एखादं मूल जसं वयाच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षी बोबडं बोलायला लागतं, तसा हा कावळाही वयाच्या 3ऱ्या वर्षी चांगलंच बोलायला लागलाय। हा काल्या आता तनुजाच्या घरचा सदस्यच बनलाय। जे पण जेवण बनवतात सोबत कावळ्याला पण तेच देता तुम्ही? तेच देतो। मग त्याला आवाज देताना तुम्ही काय आवाज देता त्याला? त्याला काळ्या नाव देतो, आवाज देतो। अच्छा, पण त्या आवाजाला तो तुम्हाला हे देतो का? हा, म्हणजे कधी देतो, पण काळ्या आवाज दिला का येतो तो आमच्या जवळ। हा कावळा त्याच्या घरातल्या सदस्यांना फक्त आवाजच देत नाही, तर त्यांच्याशी तोडक्या मोडक्या शब्दात गप्पाही मारतोय। कावळा डोक्यावर बसला की अशुभ असल्याचं बोललं जातं। कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही अशी म्हणही आपल्याकडे प्रचलित आहे। अहो, पण हा काल्या तर तनुजाच्या घरचा सदस्यच बनलाय। शेवटी कसं आहे, माणसालाच फार कळतं असं नाही, जीव लावला तर प्राणी आणि पक्ष्यांनाही आपलं कोण आणि परक कोण हे चांगलंच कळतं। म्हणूनच तर या काल्यानं तनुजाला आणि तनुजानं या काल्याला आपलं मानलंय। शशिकांत कासार, TV9 मराठी, पालघर।